तपासून नाही तर काहीच आज शूटिंगच झालं नसतं. आता काय इथं आलं ना आपलं फुलं नाही काही नाही असं झालं. तिथलं बटन फक्त करायचं. मोटर चालू आहे, मोटर चालू आहे, बटन करायचं. डायरेक्ट काय प्रॉब्लेम नाही. काय म्हणजे मोटर खराब नाही, मोटर खराब नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकरांचा, राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकरांचा. या बाजूला काय झालं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. दिवंगत खासदार बाळासाहेब सावंत यांचा, महाकवी तथागत बुद्धांचा, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा. पीडीसीसी बँक पुणे संचालक आदरणीय प्रवीणदादा शिंदे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करत आहेत. गडबड असल्यामुळे ते आपलं मनोगत व्यक्त करत आहेत. नेते बाळासाहेब सावंतांचा या ठिकाणी जयंती आणि आगमनाचा कार्यक्रम ज्यांना आपण आता या ठिकाणी ऐकलं त्यांनी साक्षात आपल्याला महात्मा ज्योतिबा फुलेंच्या काळामध्ये आणि सावित्रीबाई फुलेंच्या काळामध्ये घेऊन गेले. खरं तर ज्यावेळेस बौद्ध धर्मपरिषद कडक आपण घेतली होती तर कुमार साहेबांचा कार्यक्रम त्या ठिकाणी
कार्यक्रम घेतो, परंतु प्रत्येक वेळेस तुम्हाला कार्यक्रमाच्या दिवशी आपण जर ठेवले तर समाजाचं निश्चितपणे संवर्धन झाल्याचं राहणार नाही. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी चळवळ निवडून ठेवण्याचं काम मुंबईतून पुण्यातून भोर तालुका असो या तालुक्यामध्ये कायम नेत्यांमध्ये दादा साळुंखे यांनी आता त्या ठिकाणी प्रस्ताव केलं. त्या आठवड्यावर शिंदे मुद्दाम्या कार्यक्रमासाठी आलेले विकास निकम, जावळे, दिलीप गायकवाड, रोहित आडसूळ, दत्तूराव गायकवाड, सुरेश गायकवाड, आवडेसाहेब उद्योजक बाळासाहेब आडसूळ, रवींद्रनाथ इंगळे, सुनील गायकवाड, सुनील गायकवाड आणि ज्या भारतीच्या गायकवाड म्हणून या ठिकाणी बसलेला आहे तर आज त्यांच्या कल्पनेचा आता तुमचा कार्यक्रम या ठिकाणी झाला त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी या कार्यक्रमाच्या आयोजन कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून मी दादा आणि विलास धोंडे आम्ही तिघजण एकत्र जोडलो. विलास धोंडे खासदार मुख्यमंत्र्यांकडे पीए होते आणि त्या ठिकाणी विलास धोंडेंनी पहिल्यांदा माझी कष्टदार कामगिरीची ओळख होती. तोपर्यंत खरं सांगतो विलासकरांची माफी मागून सांगतो तोपर्यंत बाळासाहेब साळुंखे कोण होते हे मला अजिबात माहिती. कारण त्या जर लोकांनी आपल्या लोकांचा इतिहास जेवण केला तर त्या घटनेतून समाजाला कळेल. नंतर आम्ही त्याच्यावरती सगळ्या चर्चा केल्या आणि मग पहिल्यांदा बाळासाहेब साळुंखेवरती जे पुस्तक त्याचं प्रकाशन केलं ते दादा आपण निसर्ग मंडळ कार्यालयामध्ये केलं. तेव्हा खऱ्या अर्थानं बाळासाहेब साळुंखेचं कार्य लोकांना त्या ठिकाणी कळायला सुरुवात झाली. नाहीतर आपली एक समाजाची पद्धत आपली आहे, लोकांकडे माती असते ते बोलतात त्याची माती होते, पण आपल्याकडे बाळासाहेब साळुंखे सारखं सोनं होतं ते लोकांना माहीत नव्हतं. त्याच्यामुळे तुमचा आभार मानतो. कारण बाळासाहेब साळुंखे हे समाजाला करण्यासाठी मला लोंढे साहेबांचा आधार घ्यावा लागला आणि त्याच्यानंतर हे कार्यक्रम सर्व चालू आहे. सुरुवातीला मी पहिल्या वर्षी आलो, लोक थोडीशी कमी होती, परंतु जसं जसं लोकांना हे सगळं कळायला लागलं तसं तसं लोक आता या ठिकाणी जोडायला लागलेले आणि एक चळवळीमध्ये लोकांचं त्याच्या तुमच्यामुळे या ठिकाणी झालेलं आहे. कारण मी सुद्धा गावामध्ये सरपंच म्हणून काम केलं, संजय गांधी काम केलं, एबीसीवर काम करतो, रेल्वेवर काम करतोय, परंतु एखादा सरपंच गावाचा झाला निकम साहित्याची परिस्थिती एका वर्षामध्ये बदलली. परंतु आमचे बाळासाहेब खासदार जरी झाले परंतु आजही बाळासाहेब साळुंखेच्या जुन्या घरात आजोबांच्या आज एक पेक्षा ठिकाणी राहतात. नव्हे तर आज बाळासाहेबांची साळुंखे साहेबांची 104वी जयंती आहे आणि 64वा स्मृतिदिन आहे. परंतु या ठिकाणी बाळासाहेब साळुंखेंचं त्या ठिकाणी निधन झाल्यानंतर कशा प्रकारे 6 वर्षाचे होते, 2 मोठ्या बहिणी, परंतु कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी बाळासाहेब साळुंखेच्या पतीला पुणे महाराष्ट्रात दारू खाण्यामध्ये काम करावं याच्यासारखं दुर्दैव फुलं नाही. म्हणजे ही लोक त्यावेळेस इतकी चळवळीसाठी त्या ठिकाणी त्यांनी वाहून घेतलं होतं. आहे साहेब बाबासाहेब आपल्याला चळवळ आपली श्रीमंत चळवळ आपली श्रीमंती लोक वेगळे होते, आता लोक श्रीमंत आहेत आणि सर्व त्या ठिकाणी गिरफ्तारी झालेली आहे. खऱ्या अर्थानं त्यावेळेस मला हे कळालं की बाळासाहेब साळुंखे त्यांचं निधन झाल्यानंतर सरपंचाचं उपजीविकेचं साधन कुठलं नव्हतं आणि या लहान मुलांचं करायचं काय, त्यासाठी या मातोश्रींनी चंद्रबाबाईंनी त्या ठिकाणी कानपूरमध्ये झाडू खात्याची नोकरी केली. मला तर साहेब मुख्य डॉक्टर एखाद्या गावचा सरपंच किंवा पुणे महानगरपालिकेचा नगरसेवक घरची सदस्य किंवा आमदार झाल्यानंतर त्याची परिस्थिती 2-3 वर्षामध्ये किती सुधारते आणि त्यावेळेस आज जसं सांगतो आमचं सगळ्यांचं डेव्हलपमेंट झाले, राज्यातले लोक पाहिल्यानंतर समाजाचा आता दृष्टिकोन बदललाय. पण त्यावेळेस एखाद्या गावचा सरपंच किंवा त्या आमदार जर गावात एक पडला तर ते गाव दिवाळी किंवा दसरा साजरा करायचं. मला आठवतं मी लहान होतो पाचवीमध्ये, त्यावेळेस आमदार होते अशोक मोड, कशा दादा डॉक्टर मोडक आणि आमदार गावाकडे त्या भागाचे आमचे मोठे पुढारी होते. अशोक मोड इंग्रजांना पहिल्यांदा खानापूरमध्ये येणार होते, गावाने त्या ठिकाणी पुढ्या उभारल्या होत्या. परंतु खासदार बाळासाहेब साळुंखे दिल्लीला राहत होते. एका साईडला कर्नल दादासाहेब गायकवाड आणि एका साईडला पत्र सरकार
हे 2 लोकांच्या मध्ये त्यांचं रूम होती, परंतु त्या माणसाने सत्तेचा उपयोग कधी सुद्धा त्या ठिकाणी स्वतःच्या परिवारासाठी केला नाही. नव्हे तर मी मला त्यांचा अल्पपरिचय पाहत होतो. पुणे महानगरपालिकेच्या युनियनची स्थापना बाळासाहेब काळगे, पुणे महानगर आणि स्थापना बाळासाहेब काळगे खासदार, बाळासाहेब काळगे भोर शिक्षण संस्थांचे शिक्षण मंत्री, आरोग्य मंत्री. जरी बोर्डमध्ये परिवाराचं पाहिलं असतं ना तर दादा अजूनही त्या जुन्या घरात राहिले नसते. त्यामुळं दादा ज्या वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी काही गरज लागली मदत करते आम्ही तर तुमच्या बरोबर त्या ठिकाणी असतो. परंतु मला दुसरा गुण आवडतो. ज्यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये संविधान स्तंभाची उभारणी करायचं ठरलं होतं. आम्ही बारामती लोकसभा मतदारसंघातल्या 9 तालुक्यामध्ये मी आता अजितदादांकडे जरी आता तरी मला सांगायला आनंद अभिमान वाटतो. त्यावेळेस एकच होता सुद्धाताईंनी आम्हाला सांगितलं तसं आम्हाला की आपल्याला संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघात प्रत्येक तालुक्यात संविधान स्तंभ उभे करायचे. ताईंनी आम्हाला टार्गेट 6 महिन्यात दिलं होतं. आम्ही दोघांनी ते टार्गेट 3 महिन्यामध्ये पूर्ण केलं. आज सगळ्यात 2018 साली आपण त्या ठिकाणी मोठा बिग फेस्टिवल बांधलेला घेतला आणि त्या कार्यक्रमामध्ये या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते बाळासाहेब काळगेंना पहिला निमरत्न पुरस्कार करून त्या ठिकाणी गौरवण्यात आला. त्याच्या पाठीमागे या मंडळींनी चळवळ बंद ठेवण्याचं, बाबासाहेबांनंतर बाळासाहेब काळगेंच्या नेत्यांनी आपली चळवळ बंद ठेवण्याचं काम केलं. त्या चळवळीवर आपण या ठिकाणी आहोत. मगाशी आया साहेबांनी तुम्ही सांगितलं ही गोष्ट खरी आहे की आज आपण कुठल्याही आपला समाजाचा कुठलाही असं नेता असं मी आपल्या कुठल्याच पक्षाला नाव ठेवतोय, कुठल्याही पक्षाचा तुम्ही जनता दलाला, तुम्ही भाजपमध्ये जा, काँग्रेसमध्ये जा, राष्ट्रवादीला, पण समाजावरती ज्यावेळेस वेळ येईल तेव्हा तुम्ही सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. कारण आपण आपला कुठल्याही ठेवून गेलो की दुसऱ्याच्या धर्माला नाव ठेवतो. आपल्याला त्यांच्या धर्माला नाव ठेवण्याची काही गरज नाही. महात्मा गांधी कसे करायचे, एखाद्याला कागदावरती शिव्या लिहून एखाद्याने पाठवलं आणि परत त्या शिव्या संपल्या, परत दुसरं कागद पडला, त्याला कागद लावली. महात्मा गांधींनी फक्त कागदी घेतली आणि ते कागद फेकून दिले. तसं आपल्याही लोकांनी दुसऱ्याच्या समाजावरती नावं ठेवण्यापेक्षा आज तुम्ही समाजाची परिस्थिती पाहताय. आज वेगवेगळे आंदोलन त्या ठिकाणी उभे आहेत. तुम्ही मराठा समाजाचं आरक्षण मागताय, तुम्ही ओबीसी समाजाचं आरक्षण मागताय. आहे साहेब, महाराष्ट्र सध्या कामगारांनी बदलल्यानंतर करून जातो. तुम्ही माणसं एकमेकाची आडवी न वागायची, एकमेकाच्या आग्रह तिथे करायची. पण आज माणूस जरी एकमेकांवर जरी असला तर त्याच्या मनामध्ये जातीपातीचं राज्य मोठ्या प्रमाणात भिडलेलं आहे आणि ही जातीवाद त्याची उतरवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माने त्या ठिकाणी शिक्षा घेतली होती. अनेक धर्माचे लोक बाबासाहेबांना बोलत होते. बाबासाहेबांनी ज्या धर्मामध्ये मानवतावाद आहे, ज्या धर्मामध्ये समानता आहे, त्याच धर्मामध्ये बौद्धिकता आहे, त्याच धर्मामध्ये सायन्स आहे, आता बौद्ध धर्म स्वीकारला. जर बाबासाहेब अजून जर त्या ठिकाणी आहेत असते निश्चितपणे मला सांगायला तिथे आधी वाटतो संपूर्ण भारत बौद्धमय झाल्याशिवाय राहिला नसता. म्हणून कुठल्या पक्षाचा परंतु समाजासाठी या ठिकाणी येतल्या खरं मी दादाची माझी ओळख पहिल्यावर मी फक्त एमएससी रोड आहे म्हणून काम करायचं. 2 वर्षापूर्वी झालेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये मी डायरेक्टर म्हणून त्या ठिकाणी बिंदूर निवडून आलो. आहे माझ्या विरोधात 1000 कोटीचा माल माझ्या विरोधात काम होईल. परंतु त्याला त्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी सांगितलं की प्रवीण आपल्या घरातल्या तुला माघार घ्यावी लागेल. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रॉब्लेम ऑफ रुपये आजपर्यंत लिहिला नसता तर भारतामध्ये भारतीय रिझर्व्ह बँक स्थापन झाली नसती. भारतीय रिझर्व्ह बँक स्थापन झाली नसती. या भारतामध्ये अनेक नागरिक सरकारी बँका, कोऑपरेटिव्ह बँका, पतसंस्था, नॅशनलाइज बँका स्थापन झालेल्या होत्या. खरं तर या बँकेवरती गेल्यानंतर अनेक निर्णय त्या ठिकाणी घेतलेले. आज आपल्या बहुतालुक्यातली अनेक मंडळी कामानिमित्त, शिक्षणानिमित्त, उपजीविकेनिमित्त पुण्यामध्ये राहतात. तुम्ही 1 BHK फ्लॅटची किंमत पुण्यामध्ये आता नवीन सरपंच होता कोणत्याला काय परिस्थिती होती. आता त्या 1 BHK 20-25 लाखाला मिळणारा फ्लॅट किती काय पण आपल्याकडे वाढलेला आहे. 90 लाख रुपयाला मिळतो. आम्ही तात्काळ धोरणामध्ये बदल केला आणि आम्ही 75 लाख रुपयापर्यंत फ्लॅटला लोन देतोय आणि ते सुद्धा फक्त 8% व्याजावर कुठल्याही नॅशनलाइज आम्ही तो निर्णय घेतला. त्याच्या पाठीमागचं कारण होतं की आपल्या सर्वसामान्य शेतकरी असेल, आपला बहुजन समाजाचा माणूस असेल, जो नोकरी निमित्त पुण्यामध्ये राहतो त्याला त्या ठिकाणी घर घेऊन सोपं झालं पाहिजे.
परंतु आम्ही धोरणात्मक निर्णय गेल्यावरती घेतला आहे साहेब, जो विद्यार्थी भारताबाहेर शिक्षणासाठी जायचंय, त्याला मेडिकलला जायचंय, त्याला इंजिनिअरिंगला जायचंय, अशा विद्यार्थ्यांना पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक शिक्षणासाठी लोन देणार. निकम साहेब ते सुद्धा ते सुद्धा त्या विद्यार्थ्यांनी तो परदेशात गेला, त्यांनी ते पूर्ण शिक्षण घेतलं, तोपर्यंत फक्त त्यांनी दर महिन्याला व्याज भरायचं आणि त्यांनी परतफेड कधी करायची, आई वडिलांनी परतफेड करायची नाही. तो निकम साहेब तो विद्यार्थी परदेशातून परत आला, नोकरीला लागला की मग त्यांच्या एज्युकेशन लोनची परतफेड करायची. सोपा आणि सरळ निर्णय घेतलाय. मग तुम्ही हे करता दादा, तुम्ही चांगलं काम करताय, पुण्यामध्ये चांगलं काम करताय, अनेक महिला या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत. निकम साहेब, आम्ही गेल्या वर्षी बचत गटांसाठी निर्णय घेतलाय की पहिल्या आम्ही बचत गटांना उद्योगासाठी 5-7 लाखापर्यंत लोन द्यायचो. अनेक महिलांनी आमच्याकडे विनंती केली 5 लाख रुपयामध्ये कोणताही लघुउद्योग त्या ठिकाणी चालू करता येत नाही, तर तुम्ही लोनची मर्यादा वाढवा. आम्ही आता 5 लाख रुपयाची मर्यादा वाढवून 7.5 लाख रुपयामध्ये गेलेली आहे. आणि जर त्या महिला बचत गटाला चांगला व्यवसाय करायचा असेल, तिने 1 वर्षाच्या आतमध्ये परतफेड केली तर आम्ही फक्त 4% व्याजावर त्या महिलांना अनेक बँकांचा आहे. तुम्ही सर्व मंडळी जर त्या ठिकाणी महिलांसाठी जर एखादी कार्यशाळा घेतली तर मी माझ्या बँकेचे सर्व अधिकारी या ठिकाणी घेऊन येईल. दुसरे अधिकारी घेणार नाही. त्या ठिकाणी आपण जे उत्पादित केलेला माल आहे त्याला बाजारपेठ सुद्धा मिळवून देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करायचं निर्णय घेतलाय. दादा लक्ष्मी रोड सारखी शाखा आहे आमची, आज मंडईमध्ये आहे. आम्ही ठरवलंय दिवाळी असू, दसरा असू, म्हणजे काही सण असू, या मोठ्याच्या जागेवरती आपले जे महिला बचत गटाचे स्टॉल असतील त्यांना कुठेही भाडं द्यायचं, 0 पैशामध्ये त्यांना त्या ठिकाणी स्टॉल लावायला द्यायची. कारण ही बँक ही सर्वसामान्य शेतकऱ्याची बँक आहे, ही बँक सर्वसामान्य माणसाची बँक आहे. या बँकेमधून कुठल्याही स्वरूपामध्ये दादा सोमवारी माझ्याकडे येतात. दादा गेल्या वर्षी 419 कोटी रुपयाचा नेट प्रॉफिट बँकेला झालेला आहे आणि तो नेट प्रॉफिट झालेला या सर्वसामान्य माणसाला देण्याचं धोरण या राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी या ठिकाणी घेतलेलं आहे. तर हे सगळं करताना कश्यपदादा या खेळ लोकसभा मतदारसंघामध्ये सावंत साहेबांनी प्रतिनिधित्व केलं. ते रायगड शून्यपर्यंत मध्ये किती किल्ले आहेत. आम्ही त्यावेळी विचार करत होतो रविकांत ऐकले आपण की ज्यावेळेस दुसऱ्या लोकसभेला मला चांगली खातं झालं असेल तर जनगणनाचे खातं काय असतील, त्या मतदारसंघात प्रचार कसा केला असेल. त्यावेळेस पक्षाचं शेड्यूल पेटेच्या नावाचा पक्ष होता, संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेसची चळवळ होती. अशा काँग्रेसच्या चळवळीतून दुसऱ्या लोकसभेला प्रचाराची साधनं अतिशय तुटपुंजी, आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक अशा अर्थानं शेड्यूल पक्षाकडनं बाळासाहेब ठाकरे त्या ठिकाणी निवडून गेले नाही नुसते, या सर्व संघटना त्यांनी चालल्या आणि या संघटने माध्यमातून त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ सुरू केली. नव्हे तर याच ठिकाणी बाबासाहेबांना सुद्धा त्या ठिकाणी घेऊन आले. अशा पवित्र स्थळावरती आज आपण बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतिदिन त्या ठिकाणी साजरा करतोय. आपल्या सर्वांच्या वतीनं मी बाळासाहेब ठाकरेंना त्या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. कश्यपदादा तुम्हाला त्या ठिकाणी एक विनंती करतो. मला तुम्ही सांगितलं आईचं नाव चंद्रबाबाई 7वी पासून मी सगळे गावच्या होत्या. पुढच्या जयंतीपासून मला तुम्हाला साहेबांनी सगळं महिलांच्या बाबतीत सांगितलं. एक माझी विनंती लहान होईल पुढच्या वर्षीपासून बाळासाहेब ठाकरेंच्या शेजारी तुमच्या आईची स्वतंत्र लावा. त्या बाबतीने बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर या प्रपंचाची मुलं काम करत नाही तर हा कशा सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसला नसता. म्हणून पुढच्या वर्षी या तरुणीच्या शेजारी चंद्रबाबाई सुद्धा या ठिकाणी आपण लावूया आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं बाळासाहेबांना अभिवादन करूया. आज या ठिकाणी माझ्या गावाची थोडीशी मी सांगणार नाही विचित्र घटना घडलेली, त्याच्यामुळे या ठिकाणी मला लवकर जावं लागतंय. आज या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी मी पुन्हा एकदा बाळासाहेबांना विनम्र अभिवादन करतो. सांगतो या ठिकाणी आपण खासदार बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली व आदरांजली वाहण्यासाठी उपस्थित आहे. मी जास्त बोलत नाही. मी भोर तालुका बहुजन संघ मुंबई व भिवंडी कल्याण सोलापूर पूर्ण शहराच्या वतीने खासदार बाळासाहेब ठाकरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली
आपण त्या ठिकाणी पाळलेला आहे. तसेच मुंबईचे भिवंडी महानगरपालिकेचे सभागृह नेते नगरसेवक माननीय विकासदादा निकम साहेब यांना विनंती करतो त्यांनी सुद्धा आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. परंतु आपण सर्वांनी थोडी जाणीव ठेवली पाहिजे की आपण त्या स्थितीमध्ये आता आहोत ते खरं तर बाबासाहेबांबरोबर ज्यांनी चळवळीमध्ये काम केले त्यांचे अग्रसर नेते आपले दिवंगत बाळासाहेब साळुंखे त्यांच्या अपार कष्टामुळे आपण या ठिकाणी आहोत. त्याच्यामुळे सर्वांना भूक देखील लागली असं बसून कंटाळा देखील आला असेल. परंतु सर्वांनी काही काल शांत राहायचं सर्वांना विनंती आहे. आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष बाळासाहेब साळुंखे प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय कश्यपदादा साळुंखे साहेब या कार्यक्रमाला उपस्थित जे मुंबईवरून आलेले सर्व मुंबई बौद्ध संघाचे अध्यक्ष गायकवाड साहेब त्यांचे सर्व सहकारी वेळेअभावी सर्वांची नावं घेत नाही, माफी मागतो. आमच्या गायकवाड साहेब असतील, बालकीच्या आमच्या या ठिकाणी साळुंखेताई असतील ज्या दादांना अतिशय चांगल्या प्रकारे साथ देत आहेत. बांधवांमध्ये जसे साहेब या ठिकाणी बोलून गेले की बाळासाहेब साळुंखे संदर्भामध्ये आम्हाला काही इतिहास माहीत नव्हता आणि खरं तर बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की जो माणूस ज्या माणसाला इतिहास माहिती आहे तो इतिहास घडवू शकत नाही. परंतु लोकांची का अशी की जी चळवळ बाबासाहेबांच्या काळामध्ये बाळासाहेब साळुंखे यांच्या नेतृत्वामध्ये या जिल्ह्यामध्ये अतिशय जोमाने चालली होती. मी लहान असताना मला देखील माझे आजोबा सांगायचे की आपले खासदार होऊन गेले आणि या आपण या भूमीमध्ये आज जो कार्यक्रम आपण घेत आहोत या ठिकाणी त्यावेळेस दिवसभर बाळासाहेब साळुंखे यांनी या ठिकाणी धम्म परिषद घेतली होती या ठिकाणी बौद्ध संघाच्या माध्यमातून असेल आणि त्यावेळेस ही जागा त्यावेळेची ही जागा त्यांना खरं तर शहरामध्ये जागा घ्यायची होती परंतु सरकारच्या प्रस्थापितांनी दिली नाही आणि खासदार असल्यामुळे त्यांनी या ठिकाणी ते जागा काम करून त्या नदीच्या किनारी ही जागा त्यावेळेस आपल्याला आणि त्याचं औचित्य साधून त्यावेळी धम्म परिषद झाली आणि आपण महाराष्ट्रात देशामध्ये सांगत आहोत की आमची ही दीक्षाभूमी दुसरी दीक्षाभूमी आहे. एक आपली नागपूरची आणि ही या ठिकाणची दीक्षाभूमी आणि याचं पावित्र्य राखणं हे सुद्धा आम्हा सर्वांचं कर्तव्य आहे. कार्यक्रम आपण घेतो तर काय आपल्याला या ठिकाणी कश्यपदादा काय लोकांसमोर आणायचे असं नाही. कारण का मला देखील आल्यापासून आम्ही सकाळी मुंबईवरून निघालो, खूप ट्रॉफिक लागली, असं वाटत होतं आम्ही कंटाळलो होतो, खूप व्याप होता, जावं की नाही हा विचार करत होतो. रात्री 2:30 वाजता झोपलो परंतु गेलंच पाहिजे कारण का आपण काहीतरी देणं लागतो. ही माझी देखील जन्मभूमी आहे आणि या जन्मभूमीमध्ये जर या ठिकाणी चळवळ ही अगदी गतिशील होत असेल तर त्या ठिकाणी जाणं हे आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी वेळ काढून या ठिकाणी आम्ही आलो. आम्हाला या ठिकाणी बोलवलं तर आम्ही भाग्य ठरवतो, भाग्यवान मानतो मी. कारण का दादा या ठिकाणी बाळासाहेब साळुंखेचा इतिहास आपल्याला माहीतच आहे. कारण का आपल्याला किती मध्ये कष्ट केले त्यांनी आणि त्या कष्टामुळेच आज आपल्याला त्यांची प्रेरणा मिळून आज आपण इथपर्यंत आलेलो आहोत. कोणी सरपंच झाले, कोणी बँकेवरती गेले, कोणी आम्ही नगरसेवक झालो, त्या भोरसारख्या ठिकाणी आम्ही शिकलो, 12वी पर्यंत शिक्षण घेतलं. परंतु चळवळ त्यावेळेस देखील मला समजली नाही. मी छत्रपती शिवाजी हायस्कूलला 12वी पर्यंत 5वी ते 12वी शिकलो. परंतु नंतर गेल्यानंतर हे चळवळीचे काही आमचे वरिष्ठ लोक ज्यामुळे भेटले, दादा या ठिकाणी भेटल्याने खरी चळवळ आम्हाला समजली, इथला इतिहास समजला आणि या भूमीमध्ये आपण जन्म घेतलेला आहे याचा सार्थ अभिमान आहे. त्याच्यामुळे ही जर चळवळ आपल्याला जिवंत ठेवायची असेल, केवळ ठेवायची असेल तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, आमच्या बाळासाहेबांचे विचार हे आपल्याला ठेवून पुढे गेलं पाहिजे. या ठिकाणी वेळात वेळ काढून सर्वजण आलेले आहेत. सर्वांचं त्या ठिकाणी मी देखील आभार मानतो. कमिटी मानेल
परंतु आज आपण पाहतो की आपण ही दीक्षाभूमी आपल्या ताब्यात घेण्यासाठी उभं करण्यासाठी सर्वांनीच कष्ट केले, परंतु ही दीक्षाभूमी ताब्यात आल्यानंतर मी मागे 15 दिवसाच्या पूर्वी पाहिलं की आपले जी एक ग्रुप आहे त्या ग्रुपवर एक मेसेज टाकण्यात आला. खरं तर ठीक आहे, जर काही कुठली वास्तू या ठिकाणी स्वच्छता होत नसेल तर ती झाली पाहिजे, परंतु त्याचा निषेध करणं कितपत योग्य आहे मला माहीत नाही की या ठिकाणी लोक आलेले आहेत की नाही. ज्यावेळेस खऱ्या अर्थाने आपल्या या ठिकाणी कार्यक्रम असतील, या ठिकाणी चळवळीला पुढे नेण्यासाठी कार्यक्रम असतील, त्यावेळेस असे लोक कुठं असतात हा देखील माझा त्यांना प्रश्न आहे. कारण का एखादी गोष्ट फक्त मोबाईलवरती बोलून होत नाही, त्यासाठी आपण प्रत्यक्षात उतरलं पाहिजे. जर काही कमिटी कुठलीही असो, मुंबईची असो, कोणती असो, जिल्ह्यातली कोणतीही कमिटी असो, सर्वच कमिटीच्या लोकांच्या ठिकाणी लक्ष देऊ शकत नाही, पण आपण समाज बांधव म्हणून आपलं काही देणं लागतं. ही दीक्षाभूमी आपली आहे, ही आपला अभिमान आहे, आपला स्वाभिमान आहे, त्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे. मला सर्वांना विनंती आहे, जर या ठिकाणी ते आले असतील माझे बांधव किंवा नसतील आले तर त्यांना देखील मेसेज द्या की निषेधाचे परत असे मेसेज टाकू नका अशी आपल्याला विनंती आहे. आणि मी दादांना धन्यवाद देतो की दादा देखील त्यांच्या कुटुंबासहित या ठिकाणी वेळ काढून या ठिकाणी चळवळ पुढे नेण्यासाठी तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये काम करत आहेत. त्यांच्या चळवळीला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि सर्वांनाच आपल्याला दिवंगत बाळासाहेब साळुंखे यांच्या जन्मदिनी खरं तर शुभेच्छा देतो आणि पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन करतो. या ठिकाणी आपण कोणत्याही गटातटामध्ये चळवळीमध्ये संघटनेत काम करायला हरकत नाही, परंतु ती बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित असलेली चळवळ संघटना पक्ष गट असला पाहिजे. आणि अशा प्रकारे आपण काम करत असताना मला वाटतं ज्या ज्या वेळेस दादा कार्यक्रम घेतील ते आपण आपले जेही आपले राजकीय जोडे असतील किंवा संघटनांचे जोडे असतील ते आपण बाहेर ठेवले पाहिजे आणि चळवळ एक सामाजिक चळवळ म्हणून आपण सर्वांनी एकत्रच आलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. आणि खऱ्या अर्थाने बाळासाहेब साळुंखे आपण पुण्यतिथी केली आणि त्यांना अभिवादन केलं असं ठरेल असं मला या ठिकाणी वाटतं. मी जास्त घेतला असेल तर माफी मागतो, परंतु बोलण्यासारखं खूप आहे, आता बोलणार नाही. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. इथेच सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. धन्यवाद दादा, आपण खूप सुंदर या ठिकाणी मनोगत आपलं व्यक्त केलेलं आहे. आता फक्त अध्यक्ष भाषण होईल, सगळ्यांचे आभार होईल आणि आपण या ठिकाणी देवाचा कार्यक्रम चालू करतोय. मी आवर्जून सांगेन की आयुष्यामध्ये दोनच गोष्टींमुळे तुम्ही ओळखले जाता. एक म्हणजे तुमच्याकडे काहीही नसताना तुम्ही दाखवलेला संयम आणि दुसरं म्हणजे तुमच्याकडे सर्व काही असताना तुम्ही दाखवलेली नम्रता, जी आज आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय काशीनाथ साळुंखे यांच्यामध्ये मला दिसते. मी दादांना विनंती करेन की त्यांनी आपला अध्यक्ष बरोबर या ठिकाणी व्यक्त करावं. महागौरव भगवान दिवंगत सर्व महापुरुषांना अभिवादन. घड्याळाकडे पाहता आणि महात्मा फुलेंनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता काही बोलावं हा मला प्रश्न माझ्या फक्त आनंद एक वाटला. या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीचे नानाभाई दादासाहेब गायकवाड, सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर आणि क्रांती हा सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखराव आंबेडकर या सगळ्या मंडळींना आपण या भूमीमध्ये या भूमीच्या आपल्या कोकणाच्या लोकांनी आणलं आणि आज रोजी आपलं तुमच्या आपल्या सगळ्यांचा साक्षी घेतला आणि त्याच्यावर आजची कडी आमच्या मुलगी शिकली प्रगती झाली त्या भूमिकेतून प्रतिष्ठानच्या कन्या समर्थक दीक्षाभूमीच्या सदस्य सुनंदाताई गायकवाड यांच्या माध्यमातून पिता महात्मा फुलेंची विचार आणि पाय या भूमीला लागते त्याबद्दल आणि ते ऐकण्यासाठी आपण समोर होता. हा तर विचारांचा जागा आहे, आनंदाचा सण आहे की महात्मा फुलेंनी आज तुमच्याकडून सगळ्या गोष्टी ओतून घेतल्या आणि महात्मा फुलेंचे विचार ज्यांनी या भूमीमध्ये मांडले ते पुनश्च मांडण्यासाठी आपण उभा राहिल्याच्या रूपाने या ठिकाणी महात्मा फुलेंच्या विचारांना पुन्हा एकदा आपण जागर केला. आज या ठिकाणी अनेक विषयावर बऱ्याच बाबतीची भाषण झाली असते, परंतु महात्मा फुलेंचे विचार हे ह्या सर्वांपेक्षा आपल्याला आज जागे करणारे आहे. कारण भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जी काही परिस्थिती चालू आहे त्यामध्ये तुमच्या बुद्धीची मशागत झाली तरच सगळं काय होणार आहे. मगाशी सांगितलेल्या
माणसं श्रीमंत झाल्याचं चळवळ ही घाण पडायला लागली आणि त्या चळवळीचं घाण हे आम्हाला खबर जाणवलं त्याचं कारण आमचं डॉक्टर बाबासाहेबांनी जे काही दिले आम्हाला त्याचं कर्ज आमच्यावर आहे आणि ते कर्ज फेडण्यासाठी या खर्चाचा वारस म्हणून नाही या भोर तालुक्याचा मी एक नागरिक असल्यामुळे मला या गोष्टी कराव्याच वाटतात. मगाशी आमचे सहकारी तरुण तडफदार भिवंडी नगरपालिकेचे सभापती नेते राष्ट्रपतींचे अध्यक्ष विकासजी निकम यांनी सांगितले की आपण दादांना या ठिकाणी तुमच्या समोर आणायचं नाही आणि कुठल्या राजकीय भूमिकेतून आपण खासदार समितीची जयंती आहे किंवा सुट्टीची सांगत पण दादा एकच बॅनर असेल ज्या बॅनर खाली या भोर तालुक्याची सगळी जनता एक होती तो माझ्या दृष्टीने अभिमान आहे की कमीत कमी बाबासाहेबांनी सांगितलेला संदेश कधी आहे का होता. शिक्षण तर चालू आहे आणि संघर्ष योग्य माध्यमातून आपण केला. या ठिकाणी आपण महाराष्ट्र परिषदेचे आमचे सहकारी मित्र दिलीपराव गायकवाड बोलले खानागीमध्ये ती खानागीचे ग्रामस्थ त्यांनी त्यांची जमीन कशा प्रकारे सोडवली आणि ती कशा प्रकारे कार्य करतात ते तुमच्याशी राहायला म्हणून बोलवलं. परंतु आज या ठिकाणी आमच्याच महाराष्ट्र परिषदेचा एक कार्यकर्ता भाषांचे कांबळे करून कार्यकर्ता ते लय झाल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी थांबवलं. दुसरं इंजिनियर चंद्रशेखर तावडे मंगळवारपेठ पुण्यामध्ये आहे त्या मंगळवारपेठचे ते वतनदार दिलीपजी नायकवाड हे खरडीचे वतनदार आणि आम्ही बाबासाहेबांनी सांगितलेल्या चळवळीचे वतनदार. माझ्याकडे कुठलीही नारवाची मोठी जमीन नाही पण तुम्ही तुमच्यासोबत यासाठी असतो की असे अनेक वतनदार यांचा प्रश्न सुटावा अनेक धरणग्रस्त यांचा प्रश्न सुटावा. सी.बी. नायकवाड आमच्या सोबत असतात. ही सगळी माणसं आम्ही यासाठी सोबत घेऊन फिरतो की दादा माझं प्रकरण होण्यासाठी नाही माणसं सोबत आपल्या अनेक बांधवांची प्रकरण त्यातून निकाली निघाली पाहिजे आणि मग या लोकांचा संदर्भ तुमच्याशी झाला नाही ही त्याच्या मागची. या ठिकाणी तुम्हाला आयनचा महात्मा फुलेचा प्रयोग होताना मला आवडून सांगावंच वाटतं माझ्या बहीणबाई रंजनाताई कांबळे समाजसेविका या ठिकाणी आहेत ज्यांनी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी त्यांची नसताना भिडेवाड्यापासून मिरवणूक काढली होती. परवाची बदलापूरची निषेध यात्रा सुद्धा त्यांनी केली आणि आम्ही सावित्रीच्या लेखी हा व्हॉट्सअपवर त्यांचा चांगला ग्रुप आहे त्याचं थोडंसं मनोरंजनचंही काम करतात. कधी कधी गाण्याचा कार्यक्रम घेतात आमच्या बाजूला बोलवून घेतात पण ठीक आहे तिथे सुद्धा बुद्धीची मशागत होती हे छान आहे. परंतु आजच्या कार्यक्रमाचं औचित्य बघा या सावित्रीचा लेखी ग्रुप पूर्ण महाराष्ट्रावर ज्यांनी तयार केला त्या मित्रांना एक कांबळे या ठिकाणी उपस्थित आणि ज्यांनी महात्मा फुलेंचा रोल या ठिकाणी साजरा करून खरंतर आज जयंती असते आणि सुट्टी नसतो आमच्या एका डोळ्यात आनंद दुसऱ्या डोळ्यामध्ये अश्रू असतात परंतु खऱ्या अर्थाने सावित्री माझ्या तुम्ही जे अश्रू कुमार जे आहे तुम्ही असे तरुण राजकुमार काय करतात आणि लोकांच्या मनामध्ये विचार जिवंत ठेवता कारण माणसांमध्ये बुद्धीची मशागत करून जिवंत ठेवणारा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवराय रायजी शाहू ही सगळी मंडळी होती दादा ही मंडळी आता आपण टीव्ही मध्ये बंदिस्त केली ती तुम्हाला प्रत्यक्षात घेऊन सांगणार नाही आणि प्रत्यक्षात टीव्हीच्या माध्यमातून आपण फक्त पाहू शकतो आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडे जाऊन इंजेक्शनच घ्यावं लागतं इंजेक्शन तुम्हाला मोबाईलमधून मिळत नाही तसंच बुद्धीची मशागत ही कुठेतरी सांगितल्याशिवाय होणार नाही आणि त्यासाठी हा आपला सगळा या ठिकाणी एक तास झाला असेल 3 तास झाला असेल महात्मा फुले बोलतात आणि यांना काय दुसरा कार्यक्रम होतात आजही जशी शेती पिकवायची तशी आपली बुद्धी सुद्धा छान पाहिजे आणि योग्य दिशेने आपण आपल्या हक्कासाठी जर लढलो नाही तर बाबासाहेबांनी आपल्याला काय केलं छत्रपती शिवरायांनी आपल्याला काय केलं रायजी शाहूंनी आपल्याला काय केलं माता जिजाऊ गमती काय माता रमाई गमती काय माता सावित्री गमती काय आणि आपल्या आईवडिलांनी सुद्धा आपल्यासाठी काय केलं असेल याची आठवण आपल्याला होणार नाही कारण मागे सांगितल्याप्रमाणे त्याने इतिहास विचारला की इतिहास घडवू शकत नाही आणि जाणीव नसलेला माणूस निर्माण करण्याचं काम आताची लोक करू पाहतात मनस्फूर्ती जाईल की मनस्फूर्ती आता तुमच्या डोक्याला सुवासिक तेल म्हणून निर्माण करू पाहिजे पिढी त्या पिढीच्या मस्तकावर पाय ठेवण्याची ताकद फक्त आंबेडकरवादी विचारामध्ये आहे आणि त्यासाठी फक्त आंबेडकरवादी म्हणून उपयोग होणार नाही तर आंबेडकरीवादी विचाराची जोपासना करण्यासाठी त्यांना तो त्याग करायला लागतो आणि तो त्याग करणं तुम्ही नक्की शिकाल. आज मला आनंद आहे साळुंखे साहेबांची 64वी पुण्यतिथी आहे 63वी क्षमा कारण माझ्या वयात 1 वर्ष माहिती की साळुंखे साहेबांची पुण्यतिथी
104 साळुंखे साहेबांची जयंती. साळुंखे साहेबांची जन्मशती सुद्धा भोर तालुक्यातील तरुणांनी डिजिटल स्वरूपात तरुण असताना साजरी केली. आणि आज एक जयंती ही तरुण मंडळी साजरी करतात. मला आनंद याचा आहे की विचारांचा ताकद व्हायसाठी पिढी जिवंत. आज विकासचे निकम मला सांगितलं बाबा आता आम्ही नगरसेवक असल्यामुळे मोबाईलवरून आम्ही कार्यक्रम, पण तरी सकाळी उठून आम्ही या ठिकाणी गेला. आमच्यातले माथाडी नेते साळुंखे साहेबांनी कामगार चळवळ जोपासली. कामगार चळवळ जोपासताना आमचे बुलंदवार प्रमोदाबाद सारखा मुंबईमध्ये ही सगळी माणसं दादा आपल्या एकमेकाशी डायलॉग बोलणार असतात गरजेचे आहे. आणि ते का होत नाही तर आपण एकमेकाला ओळखत नाही. यासाठी मुंबई कमिटीला भोर तालुका बौद्धजन संघ मुंबई त्यांच्या 11 शाखा आहेत. 1700 सभासद मला वाटतं त्यांच्या कागदपत्र त्यांच्या नोंदीमध्ये आहे. पुण्यामध्ये त्यांचं पाहून उशिरा व्हायला आम्हाला जागा, कारण आम्ही पुण्यामध्ये भोर तालुका बौद्धजन संघाची शाखा यासाठी केली की पुण्यात आपण 200 माणसं राहतो एकमेकाला ओळखत नाही. मुंबईमध्ये आपण 200 माणसं राहतो आपल्याला स्वतः सोबत उभा नाही करायला, पण कमीत कमी तुम्हाला तुमचा तालुका सुरुवात करता आला तर भविष्यामध्ये तुमचा जिल्हा सुरुवात करा, मग तुम्हाला मागायला जाते. म्हणून प्रथम पाहिजे आपली पक्की राहिली पाहिजे. मी सगळ्यांच्या वेळेचा आणि तुमच्याप्रमाणे माझ्याही पोटाचा आदर करून तुम्हाला फार काही ताण घेत नाही. या ठिकाणी आपण विचारांचा दाखल केला त्यासाठी सर्वांनी यात बरेच आमचे मित्रजन, नातेवाईक, व्यावसायिक, शिक्षण क्षेत्रातील मंडळी. खरं तर इतकं वेळेचं शॉर्टेज आहे, पण तो सांगण्यासाठी एक दिवस हा त्याचा जो फरक आहे. आता तुम्ही सर्वांनी तुमच्या साथीने या गतीने पार पाडला. तुमच्या सर्वांचा पुनश्चा या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून दिवंगत खासदार बाळासाहेब ठाकरे प्रतिष्ठानचा अध्यक्ष म्हणून भोर तालुका बौद्धजन संघ पुण्याचा अध्यक्ष म्हणून. आता काय होते अध्यक्ष ही पद आमच्या म्हणजे आमच्या देशाला एवढी लेबलं लावलं लागतं. दादा या अध्यक्षपद सुद्धा तुमच्या तरुणांकडे आले आहे. कारण आम्ही जसे आता इथं फोटो लागले तसे आता फोटोच्या म्हणजे फोटोवाल्याकडे आमचं काम आता गेलेलं आहे. आमच्या आयुष्याच्या आता 5:30 वाजले त्यांनी संध्याकाळी सांगता येणार नाही, परंतु चळवळ करून करायचं. चळवळ करून राहिले म्हणजे काय आहे म्हणजे बाबासाहेबांचं नाव जर आपण घेत असतो तर संचयनी बाबासाहेबांच्या कामाला आपण सर्वांनी हेवे जाणून पुढं आलं. आज सगळे या ठिकाणी एकत्र आला. बाळासाहेबांचा विचार, बाबासाहेबांचा विचार, छत्रपती शिवरायांचा विचार आपण पुढे असाच जतन करूया हेच आजच्या दिनी मी आपल्याकडून परिचय व्यक्त करतो, आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी माझं लांबलेलं भाषण मी थांबवतो. जय 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 बुद्ध जय महाराज. कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आहे. थेंबा थेंबाने तलाव भरतो, हाता हाताने कार्यक्रम भरतो. जिथे आहे त्या कार्यक्रमाचे शिल्पकार त्यांचे मनस्वी मानले पाहिजेत आभार. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनासाठी मी आदरणीय आमचे मार्गदर्शक रोहितदादा अडसूळ्यांना विनंती करतो की आपण आभार प्रदर्शन करावे. सर्व महापुरुषांना किंवा अभिवादन करून आज या कार्यक्रमानिमित्त आपल्याला जो पहिला एक अतिशय सुंदर संदेश या ठिकाणी दिला तो म्हणजे त्यांनी त्यांच्या भूमिकेतून आपल्याला प्रबोधन देखील केलं, आपल्याला हसवलं देखील आणि शेवटी आपल्याला रडवलं देखील. आणि रडवत असताना एक चांगला संदेश देऊन गेले निकम साहेब. त्यांनी एक संदेश दिला की महापुरुषांना देव मानण्यापेक्षा तर त्यांचा जो विचार आहे ते म्हणजे ज्याला अन्न नाही त्याला अन्न द्या, ज्याला वस्त्र नाही त्याला वस्त्र द्या, आणि ज्याला निवारा नाही त्याला निवारा द्या, असा संदेश आपण दिला. आणि निश्चित संस्थेच्या वतीने आपला जो संदेश आहे हा संदेश आम्ही निश्चित तो पूर्ण करूया. त्याबद्दल आपल्या आदरणीय कुमार आहेर साहेब यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. यानंतर या ठिकाणी बँकेचे आदरणीय डायरेक्टर साहेब शिंदे साहेब यांनी देखील एक सुंदर सूचना या ठिकाणी दिलेली आहे. ते म्हणजे बाळासाहेब साळुंखे साहेब यांच्या शेजारी त्यांनी खऱ्या अर्थाने त्यांचं कुटुंब त्यांच्या पत्नीने की जे पुढं त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला त्या म्हणजे चंद्रभागा साळुंखे यांचा जो फोटो आहे तो पुढच्या कार्यक्रमात निश्चित दिसेल. त्यांच्या सूचनेबद्दल त्यांचं देखील काय ते या ठिकाणी उपस्थित नसले तरी त्यांचा आम्ही सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो. यानंतर नेहमीच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कार्यसम्राट नगरसेवक तसेच सभागृह नेता भिवंडी महानगरपालिका
आदरणीय निकम साहेब यांचं देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच या ठिकाणी आलेल्या सर्व मुंबई कमिटीचे सर्व सन्माननीय सभासद यांचं देखील आभार व्यक्त करतो. तसेच कुमार दादांना या ठिकाणी ज्यांनी पाचारण केले अशा आमच्या बारगेच्या गायकवाड यांचं देखील आपण मोठ्या टाळ्याच्या आभार व्यक्त करूया. यानंतर सर्व भोर तालुक्यातील रिपब्लिकन एकतावादी, रिपब्लिकन आठवडे गट, वंचित बहुजन आघाडी, सर्व आंबेडकर चळवळीचे सन्माननीय सर्व पदाधिकारी, सर्व सभासद, तसेच दीक्षाभूमी स्मारक समितीचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष सर्वांचे व तसेच आंबेडकरी चळवळीतील सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आंबेडकरवादी युवा यांचं देखील आपण आभार व्यक्त करतो. आणि सर्वात महत्वाचं, आपण किती वाजल्यापासून बसलोय? 11 वाजल्यापासून बसलोय. आपण सर्वजण या ठिकाणी बसला, त्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला. आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाची सांगता आपण सर्वांना विनंती, आपण सर्वांनी उभं राहायचे, राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता